साईबाबांचे अद्भुत जीवन आणि शिकवण. अध्याय 11. साई सगुण ब्रह्म. डॉक्टर पंडितांची पूजा. हाजी सिद्दीक फाळके. काही मूल्यांवर ताबा. या अध्यायात आपण अवतारी सगुण ब्रह्मसाई पाहू. त्यांना कसे पूजले जाते आणि त्यांनी मूल्यांवर ताबा कसा मिळवला ते पाहणार आहोत. साई सगुण ब्रह्म. देव किंवा ब्रह्म यांच्या दोन बाजू आहेत. न दिसणारा निर्गुण आणि दिसणारा सगुण, पण दोन्ही ब्रह्मच असतात. काहींना आधीच्याची पूजा सोपी वाटते तर काहींना नंतरच्याची पूजा करणे पसंत पडते. गीतेमध्ये अध्याय 13 यामध्ये सांगितल्याप्रमाणे नंतरच्या ब्रह्माची पूजा सोपी आणि श्रेयस्कर आहे. माणसाला रूप म्हणजे शरीर, जाणीव इत्यादी आहे, त्यामुळे त्या सगुण देवाची पूजा करणे नैसर्गिक आणि सोपे आहे. जोपर्यंत तुम्ही सगुण ब्रह्माची उपासना करीत नाही तोपर्यंत आपले प्रेम आणि भक्ती विकसित होणार नाही. आणि जसे तुम्ही प्रगती कराल ती उपासना किंवा ध्यान हे निर्गुण ब्रह्माकडे नेते. म्हणून आपण सगुण भक्ती करू. प्रतिमा, उच्च स्थान म्हणजे उंच आसन, उजेड, सूर्य, पाणी, ब्रह्म या उपासनेच्या 7 गोष्टी आहेत. पण सद्गुरू हा सर्वांपेक्षा सरस आहे. या प्रसंगी आपण डोळ्यापुढे साईंचे रूप आणू, जे निस्संग भक्तांचे श्रद्धास्थान असलेला अवतारी पुरुष होते. आपली श्रद्धा हे त्यांच्या शब्दात आसन आणि आपला संकल्प म्हणजे पूजा पुरा करण्याचा निश्चय. काही जण म्हणतात साई हे भगवत भक्त होते, तर दुसरे म्हणतात ते महाभागवत होते. पण आपल्याला ते देवाचा अवतार होते. ते क्षमाशील, कधी न चिडणारे, सरळ मनाचे, मृदू स्वभावाचे, सहनशील, अतुलनीय समाधानी होते. ते शरीराने अवतारी दिसत, पण ते अवतारी पुरुष नव्हते. विरक्त, विनापाश आणि उन्मुक्त होते. गंगा नदी सागराला भेटण्याआधी किती शांत असते. उन्हामुळे तापलेल्या प्राणीमात्रांना ताजेतवाने करते. पिकांना व झाडांना जीवन देते. तहानलेल्यांची तहान क्षमवते. तसेच साईंसारखे संत जगात असतात. ते सर्वांना सांत्वन आणि समाधान देतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, संत हे माझा आत्मा आहेत, माझी जिवंत प्रतिमा आहेत. मी म्हणजे तो व तो म्हणजे माझे शुद्ध रूप. अवर्णनीय शक्ती किंवा दैवी शक्ती याला शुद्ध अस्तित्व म्हणतात. हे ज्ञान आणि आनंद शिर्डीमध्ये साईंच्या रूपात अवतरले. तैत्तरीय उपनिषदामध्ये श्रुतींचे वर्णन ब्रह्म हे शुद्ध चिन्मय आहे हे आपण नित्य ऐकतो किंवा पुस्तकात वाचतो. पण देवभक्त लोक हा ब्रह्मानंद किंवा स्वर्गसुख शिर्डीमध्ये अनुभवत. बाबा जे सर्वांचे रक्षण करते आहेत त्यांना लवाजमाची किंवा आसनाची गरज नव्हती. बाबा बसायला नेहमी पोते घेत, त्यावर भक्तांनी दिलेली एक छोटी गादी ठेवत व पाठीला टेकण्यासाठी एक उशी घेत. बाबा भक्तांच्या भावनांची कदर करत आणि त्यांना हवी तशी उपासना किंवा पूजा करून देत. काही त्यांच्यापुढे चामर किंवा पंखे फिरवत, कोणी त्यांना पान सुपारी देत, कोणी त्यांची पाद्यपूजा करत, कोणी चंदन लावत तर कोणी त्यांना नैवेद्य दाखवत. ते शिर्डीत राहत आहेत असे जरी वाटले तरी ते सर्वत्र संचार करीत. हाच त्यांचा व्यापकपणा भक्तांनी रोज अनुभवला. या नम्र व्यापक सद्गुरूला आमचा साष्टांग नमस्कार. डॉक्टर पंडितांची पूजा. तात्यासाहेब नुलकरांचे स्नेही डॉक्टर पंडित एकदा बाबांच्या दर्शनाला शिर्डीला आले. वंदन केल्यावर ते मशिदीमध्ये काही वेळ बसले. बाबांनी त्यांना दादा भट केळकरांकडे जावयास सांगितले. त्यांनी त्यांचे चांगले स्वागत केले. दादा भट साईबाबांची पूजा करण्यासाठी घरातून निघाले आणि त्यांच्याबरोबर डॉक्टर पंडित पण निघाले. आत्तापर्यंत बाबांच्या कपाळाला चंदनाचा लेप लावण्याची कोणाची हिंमत झाली नव्हती. फक्त माणसापती त्यांच्या गळ्याला लेप लावत. या साध्या मनाच्या डॉक्टर पंडितांनी दादा भटांच्या हातातील पूजेच्या थाळीतून चंदनाचा लेप घेतला आणि बाबांच्या कपाळावर त्रिपुंड काढले. आश्चर्याची गोष्ट की बाबा एकही शब्द न बोलता गप्प राहिले. नंतर संध्याकाळी दादा भटांनी बाबांना विचारले,
तुम्ही इतर कोणाला कधी कपाळाला चंदन लावण्यास मनाई करता, मग डॉक्टर पंडितांना परवानगी दिली, हे कसे काय? बाबा म्हणाले की डॉक्टर पंडित मला त्यांचे धोपेश्वरचे गुरु रघुनाथ महाराज म्हणजेच काका पुराणिक समजतात आणि ते चंदन कपाळाला लावत तसे आपल्या गुरुला लावतो आहे असे समजून लावले. चौकशी केली असता दादा भटांना कळले की डॉक्टर पंडित आपल्या गुरूंना असेच श्रीपुंड कपाळाला काढत असत. बाबा जरी त्यांच्या भक्तांना त्यांना आवडेल अशी पूजा करायला परवानगी देत, पण कधी ते विचित्रपणे वागत. कधी ते पूजेची थाळी फेकून देत आणि क्रोधाचा अवतार घेत. तेव्हा कोण बरे त्यांना सामोरे जाईल? कधी ते भक्तांना खूप रागवत, तर कधी ते मेणासारखे मृदू भासत, जणू शांततेचा आणि क्षमाशीलतेचा पुतळाच. ते जरी रागाने थरथरत आणि लालबुंद डोळे गरगर फिरवत, तरी आंतरिकदृष्ट्या त्यांच्यात मातृप्रेम विलसत होते आणि ते ममतेचा अथांग सागर होते. ते भक्तांना बोलवत आणि म्हणत की मला माहीत नाही मी कधी तुमच्यावर रागवलेला होतो. आई आपल्या मुलाला कधी लाथ मारेल का? समुद्र कधी परत नदीकडे जाईल का? मग ते भक्तांच्या कल्याणाकडे दुर्लक्ष कसे करतील? ते भक्तांचे गुलाम आहेत आणि भक्तांनी त्यांना कधीही साथ घातली तर ते त्यांच्या पाठीशी उभे राहतील, कारण त्यांचे भक्तांवर अतोनात प्रेम होते. नेहमी त्यांच्या पाठीशी उभे राहात. हाजी सिद्दीक फाळके. बाबा कधी एखाद्या भक्ताचा स्वीकार करतील हे कोणालाही माहिती नव्हते. हे त्यांच्या इच्छेवर अवलंबून असे. सिद्दीक फाळकेची गोष्ट हेच सांगते. एक कल्याणचा मुस्लिम सद्गृहस्थ ज्याचे नाव होते सिद्दीक फाळके, त्याने मक्का आणि मदिना यांची यात्रा केली होती. मग तो शिर्डीला आला. तो चावडीवर राहिला. उत्तरेकडे तोंड करून मशिदीच्या मोकळ्या पटांगणात बसत असे. 9 महिने बाबांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याला मशिदीत येऊन दिले नाही. त्यामुळे त्याला उदास वाटत होते आणि त्याला काय करावे ते कळत नव्हते. कोणीतरी त्याला सल्ला दिला की त्याने उदास होऊ नये. त्याने बाबांचा निकटचा भक्त श्यामच्या मार्फत बाबांकडे जावे. जसे भगवान शिवाला सामोरे जावयाचे असेल तर प्रथम आपण नंदीची भेट घेतो, त्याप्रमाणे श्याम मार्फत बाबांना सामोरे जावे. त्याला ती कल्पना आवडली आणि त्याने श्यामला मध्यस्थी होण्यासाठी कळकळीची विनंती केली. श्याम कबूल झाला व योग्य वेळ पाहून तो बाबांना म्हणाला, बाबा, जेव्हा कितीतरी लोक मोकळेपणे मशिदीत येतात, तर मग तुमचे दर्शन घेण्यासाठी तुम्ही त्या म्हाताऱ्या हाजीला आत का येऊ देत नाही? त्याला एकदा आशीर्वाद का बरे देत नाही? बाबांनी उत्तर दिले, श्याम, तू हे समजण्यासाठी अपरिपक्व आहेस. जर मला फकीर परवानगी देत नाही तर मी काय करू? कोणालाही कसे येता येईल मशिदीत? त्याला जा आणि विचार की तो बावरी विहिरीच्या अरुंद रस्त्याकडे येईल का? श्याम गेला आणि होकारार्थी उत्तर घेऊन आला. परत बाबा श्यामला म्हणाले, त्याला विचार की तो 40,000 रुपये 4 हप्त्यात देईल का? 4 लाख द्यायला तयार आहे, असे उत्तर श्याम घेऊन आला. बाबांनी परत श्यामला विचारले, आम्ही मशिदीत बकरा कापणार आहोत, त्याला कुल्ला किंवा वृषण खायला आवडेल का? श्याम हाजीकडून उत्तर घेऊन आला की तो बाबांच्या कोळंबीतील लहानातला लहान तुकडाही खायला तयार आहे. हे ऐकल्यावर बाबा उत्तेजित झाले. हातातली कोळंबी टाकून दिली आणि सरळ त्या हाजीकडे गेले आणि त्याची कफनी वर करून म्हणाले, तू स्वतःला म्हातारा हाजी असे का म्हणून घेतोस? पुराण असे वाचतात का? तुला तुझ्या मक्का या तीर्थक्षेत्राचे कौतुक आहे, पण तुला मी कोण ते माहिती नाही. अशा प्रकारे बाबा रागवलेले बघितल्यावर तो गोंधळात पडला. नंतर बाबा त्याच्याकडे गेले आणि त्याच्याकडून 55 रुपये घेतले. त्या पैशांची आंब्याची टोपली घेतली आणि ती हाजीला दिली. त्यानंतर पुढे बाबा हाजीवर प्रेम करू लागले. त्याला जेवायला बोलवत आणि हाजी त्याच्या मनाला येईल तेव्हा मशिदीत येऊ लागला. बाबा मनात येईल तेव्हा त्याला काही पैसे देत व अशा प्रकारे बाबांच्या दरबारात त्याचा समावेश झाला. बाबांचा पंचमहाभूतांवरचा ताबा. बाबांचा छोट्या छोट्या गोष्टींवरचा ताबा सांगणाऱ्या 2 प्रसंगांचे वर्णन केल्यावर आपण हा अध्याय संपवू. एका संध्याकाळी शिर्डीत खूप जोराचे वादळ झाले.
आकाश काळ्या ढगांनी व्यापलेले होते. वारा जोराने वाहू लागला. ढग गडगडत होते आणि विजा चमकू लागल्या आणि लवकरच जोराचा पाऊस पडू लागला. थोड्याच वेळात सर्वत्र पूर आला. सर्व माणसे प्राणीमात्र घाबरून गेले व सर्वजण झुंडीच्या झुंडीने मशिदीकडे आसऱ्यासाठी धावले. शिर्डीमध्ये इतरही गावदेवता आहेत, पण कोणीच मदतीला व सोडवायला आले नाहीत. म्हणून त्यांनी साईबाबांची प्रार्थना केली. ते त्यांचे देवच होते, ज्यांना त्यांची भक्ती खूप आवडे. त्यांना विनंती केली की त्यांनी मध्यस्थी व्हावे आणि त्या वादळाला शांत करावे. बाबा भावनाविवश झाले. ते मशिदीच्या टोकापाशी आले व वादळाला उद्देशून जोराने ओरडत म्हणाले, थांब थांब, क्रोधावर आणि शांत हो. थोड्या वेळातच पाऊस कमी झाला. वारा जोराने वाहत होता तो थांबला आणि अशा प्रकारे वादळ थांबले. नंतर आकाशात चंद्र दिसू लागला आणि सर्व गावकरी आनंदाने घरी गेले. दुसऱ्या प्रसंगात दुपारच्या वेळेला धुनीमधील आग प्रज्वलित झाली. ज्वाला मशिदीच्या वाशापर्यंत पोहोचल्या. मशिदीत माणसे बसली होती. त्यांना काय करायचे कळेना. त्यांची बाबांना सांगण्याची हिंमत झाली नाही की पाणी टाका म्हणजे आग थांबेल. पण बाबांना काय झाले ते लवकरच कळले. त्यांनी सटका घेतला आणि खांबावर घासला व म्हणू लागले, खाली उतर, खाली उतर आणि शांत हो. प्रत्येक ठोक्यानिशी ज्वाला कमी होत गेल्या आणि काही मिनिटातच धुनी शांतपणे म्हणजेच नेहमीसारखी जळू लागली. हे साई देवाचा अवतार आहेत, जे त्यांच्यापुढे नतमस्तक होतात त्या माणसांवर कृपा करतात. जो कोणी या गोष्टी रोज श्रद्धापूर्वक आणि भक्तिभावाने वाचेल त्याच्यावरील सर्व संकटे दूर होतील. नेहमी साईबाबांशी संलग्न रहा आणि भक्ती ठेवा. ते लवकरच तुम्हाला देवाचे दर्शन घडवतील. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील व शेवटी तुम्ही विरक्त व्हाल आणि सर्वोच्च स्थानाला पोहोचाल. आमेन. श्री साईंना नमस्कार. सर्वांना शांती लाभो.